नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज होती एक्सपायरी आणि एक्सपायरीला कशा प्रकारचा डेटा डेव्हलप झाला, अ, कशा प्रकारे मार्केट होतं, आज आपण त्या ठिकाणी पाहूया. आणि आजचा काय डेटा आहे, उद्यासाठी म्हणजे 3 तारखेच्या मार्केटसाठी कसं डेटा डेव्हलप झालेला आहे तो पण आपण बघणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सेंटिमेंट ऑलरेडी एक निगेटिव्ह टू साइडवेजचं एक गणित दिलं होतं. त्याच्यानंतरून दुसरी गोष्ट अशी की ओव्हरऑल सेंटिमेंट आहे ते अजून थोडेसे वीकच आहेत. जरी मार्केट एक 200 पॉईंटची रॅली त्या ठिकाणी दिली होती कालच्या सेशनमध्ये, तरी ती पूर्ण फिज आउट होताना आपल्याला दिसलेली आहे. आज मार्केट वरती ओपन झालं आणि बऱ्यापैकी वरती गेल्यानंतर पुन्हा ते त्या ठिकाणी डाऊन साईडला आलं आणि निगेटिव्ह 45 पॉईंट क्लोज झालं. तर असं काय घडलं दिवसभरामध्ये आणि काय डेटामध्ये चेंजेस आले ते आपल्याला बघायचे. तर क्लायंट जो आहे म्हणजे रिटेलर, त्याने ऑलमोस्ट 6,62,000च्या लॉंग पोझिशन्स घेऊन त्या ठिकाणी गेलेला आहे. आज एक्सपायरी होती. एक्सपायरीचा डेटा बराचसा अनवाइंड झाला आणि 25 लाखाच्या ज्या पोझिशन्स होत्या त्या 15 लाखावर आल्या. डेटा जो आहे तो बऱ्यापैकी निगेटिव्ह आहे. म्हणजे रिटेल काइंड पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. एफ आय जो आहे तो 5,16,000च्या निगेटिव्ह पोझिशन्स त्या ठिकाणी घेऊन गेलाय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल इथे 4 लाखाचे जे कॉल लॉंग्स आहे त्या कम्पेअर टू 4,20,000चा जो डेटा होता तो आहे. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 5 लाखाच्या ज्यावेळी पोझिशन्स होत्या त्यावेळी 4,20,000 शॉर्ट पोझिशन्स होत्या. कम्पेअर टू आजचा डेटा अनालाइज केला तर एक 2.5-3 लाखाच्या ज्या पोझिशन्स आहेत त्याच्या बदल्यात 5,16,000चा. म्हणजे हेविली निगेटिव्ह अगेन एफ आयज आणि प्रोने सुद्धा सेम काम केलेलं आहे. जिथं 10 लाखाचा डेटा होता त्यावेळी 1.5 लाख होते आणि सेम डेटा 5 लाख निगेटिव्ह 5 लाखाच्या पोझिशन्स असल्यानंतर पण आहे. ते मित्रांनो, सिच्युएशन अजून पण काही चेंज झालेली नाहीये. डेटा जो आहे तो निगेटिव्हच आहे. मार्केट उद्यासाठी थोडंसं साईडवेज असण्याचे चान्सेस आहे. एसजीएक्स जो आहे तो पण आता निगेटिव्ह ट्रेड करतोय. एसजीएक्स पण खाली होता. ठीक आहे. तर हे सेंटिमेंट अजून काही सुधारलेलं नाहीये. डेटा निगेटिव्ह आहे. एक्सपायरीमुळे थोडासा सोमवारच्या दिवशी एक थोडासा अपमूव बघायला मिळाला होता. ते एक थोडंसं अनवाइंडिंग करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या ज्या खालच्या ज्या पोझिशन्स आहेत म्हणजे जे पुट शॉर्ट्स वगैरे आहेत ते कव्हर करून त्या गोष्टी हे करतात. तर मित्रांनो, एक स्टॉक बद्दल तुम्हाला अपडेट द्यायची होती. मला बरेचशा पर्सनल मेसेज पण आले की विकास, तू जो शेअर दिला होता तो शेअर्स वरती तर गेला 380 पासून, पण 560-70 जाऊन तो पुन्हा खाली आला. 487 समथिंग पर्यंत तो खाली आला होता. तुम्ही बघू शकाल. तर मित्रांनो, हाच तो गेम असतो. ह्याच्यात तुम्ही जोपर्यंत मास्टर नाही करत तोपर्यंत तुम्हाला हा गेम समजणार नाही. इथे 560 रुपयाचा हाय लावून हा शेअर 483 रुपये गेला होता. तर एवढी 60-70 पॉईंटची 80 पॉईंटची निगेटिव्ह साईडची मुवमेंट बघितल्यानंतर कुठलाही रिटेलर घाबरून पळून जाईल. तर आणि शेअर्स विकायला काढेल. तर ह्याच्यात मोठा गेम आहे. ज्यावेळी असे लोक मार्केटमधून आउट होतील त्याच वेळी प्रो प्लेयर म्हणजे जे मोठे प्रमोटर आहेत किंवा जे ज्यांना स्टॉक इन करायचा आहे ते लोक त्याला हे करतील आणि त्याला पुन्हा त्या लेवलवर घेऊन जातील. तर ही जर्नी अशी सरळ सोपी नाहीये. ही जर्नीमध्ये वेळ लागेल, शिकावं लागेल मित्रांनो. मी शिकवायला तयार आहे, तुम्ही रेडी असाल तर. तर जे पण आपल्याला जे रिटर्न्स पाहिजेत 684-80% 1,000-1,500% जे शेअर्स पाहिजेत ते असेच नाही येणार. हे चढ उतार आपल्याला सहन करावे लागतील आणि ह्याचं मॅनेजमेंट, प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला मला फॉलो करावं लागेल. खाली नंबर दिलाय, रिच आउट करा. आपण पुढच्या हिशोबाने तुमची जर्नी अजून सुखकर करूया. तर मित्रांनो, एक इंट्राडेचा पण स्टॉक्स त्या ठिकाणी आपण ट्रेड केला होता. मी तुम्हाला एक कमिट केलं होतं. असा एक इंट्राडे सेटअप ज्याच्यामध्ये तुम्हाला डे टू डे मध्ये ट्रेड केल्यानंतर तसाच एक पॅटर्न तयार होईल आणि तिथंच तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. तर ग्रुपवर मी दिलं होतं. ह्या लेवलला साधारण अपोलो टायर्सचा शेअर होता तो. सॉरी. ठीक आहे. आपला जो पॅटर्न आहे तो इथे डेव्हलप झाला होता आणि साधारण 478च्या समथिंग
तो मी तुम्हाला आयडेंटिफाय करून दिला होता आणि तिथून सरळ नॉनस्टॉप रॅली 491-92 पर्यंत गेली. पण आपल्याला इथली शॉर्ट जी रॅली आहे ती आपल्याला कॅप्चर करायची होती. साधारण 478 पासूनची रॅली 478 आपल्याला कॅप्चर करायची होती इथपर्यंत. ठीक आहे. हार्डली 84-85 पर्यंत पण कॅप्चर केले असते तरी काय हरकत नव्हती. मित्रांनो, टाइम फ्रेम थोडी मोठी आहे, आपण टाइम फ्रेम थोडीशी छोटी करूया. तर तुम्ही बघू शकत असाल दिवसभर त्याने पॉझिटिव्ह मुवमेंट त्या ठिकाणी दिली आणि असे सेटअप पकडण्यासाठी तुम्हाला चॅनलला फॉलो करायचं आहे. सबस्क्राईब करा. फार अंडररेटेड चॅनल आहे. बरेचसे डीप लर्निंग नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी देतोय. लोकांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करायला सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. थँक्यू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया.